नमस्कार, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मी आज लांब गंठण बनवणार आहे, एकदम नवीन डिझाईनमध्ये आणि छान अशा लुकमध्ये। तर इथे मी बघा मीडियम साईजचे काळे मणी घेतलेले आहेत, त्यानंतर सोनेरी कलरचे मणी घेतलेले आहेत, स्क्रू लागणार आहे, त्यानंतर मोठी वाटी घेतलेली आहे मंगळसूत्राची, ते पॅन्डल असतं तसं मोठं ते एक, त्यानंतर 2 मोठे मणी आणि मीडियम साईजचे गोल्डन मणी। तर आपण बनवायला सुरुवात करूयात। बघा आता इथे मी 2 पदरी धागा घेतलेला आहे, डबल घ्यायचा आहे धागा आणि इथे टेप पट्टी लावून घेतलेली आहे। तर सुरुवातीला आता दोन्ही पदर पकडून आपल्याला स्क्रू टाकायचा आहे। त्यानंतर बघा अलग करायचे पदर आणि काळा मणी, एक सोनेरी मणी, काळा सोनेरी, काळा सोनेरी, असे मी 15 मणी टाकलेले आहेत बघा। पंधरा मणी। तर ह्या साईडला सुद्धा आपल्याला सेम सुरुवातीला काळ्या मण्याने सुरुवात करायची आहे। जर तुम्ही हा सोनेरी टाकला तर ते व्यवस्थित वाटणार नाही, त्याच्यामुळे इथे सुरुवातीला बघायचं आपण कोणत्या मण्याने सुरुवात केली आहे आणि मगच ह्या पदरामध्ये आपल्याला मणी टाकायचे आहेत। तर बघा इथे मी एक काळा एक सोनेरी अशा पद्धतीने मणी टाकलेली आहे ती, आणि आता दोन्ही पदर आपल्याला असे सारखे बनवत घ्यायचे आहेत, त्याच्यामुळे मणी कमी जास्त येणार नाहीत। आता याच्यानंतर बघा इथे काळा मणी आहे, त्याच्यामुळे मग मी छोटा मणी टाकलेला आहे, गोल्डन मीडियम साईजचा बघा। आणि ह्या मण्यांची क्वालिटी खूप चांगली आहे, कलर जात नाही आणि असे सोन्यासारखे दिसतात ते, म्हणजे पितळेचे असतात ते, पण त्याला असं शायनिंग कलर आहे गोल्डन छान। त्यानंतर परत एक छोटा सोनेरी मणी, गोल्डन सोनेरी, असे आपल्याला हे सोनेरी जे कलरचे मणी आहेत ना ते 5 टाकायचे आहेत बघा, 5, आणि मागे पुढे बघा हा मणी टाकलेला आहे, 5 गोल्डन मणी, आणि त्याच्यानंतर एक हा गोल्डन मणी टाकलेला आहे सोनेरी कलरचा बघा। आता ह्या साईडला सुद्धा सुरुवातीला हा सोनेरी मणी येणार आहे आणि नंतर हे 5 गोल्डन मणी बघा मोठे, आणि त्यांच्यामध्ये एक सोनेरी मणी असं टाकायचं आहे। त्यानंतर बघा काळा मणी टाकायचा आहे एक मोठा सोनेरी, आणि मध्ये मी 2 काळे मणी टाकलेले आहेत बघा इथे। त्यानंतर परत एक सोनेरी मणी आणि काळा मणी, हे बघा अशा पद्धतीने सेम त्याच पद्धतीने आपल्याला एक काळा सोनेरी, 2 काळे सोनेरी आणि एक काळा अशा पद्धतीने मणी टाकून घ्यायचे आहेत। त्यानंतर परत हे 5 गोल्डन मणी दोन्ही साईडला टाकायचे आहेत। आता गोल्डन मण्यानंतर परत हे काळे मणी टाकायचे आहे, ती एक काळा, त्यानंतर सोनेरी आणि 2 काळे मणी टाकायचे मध्ये, परत एक सोनेरी आणि काळा अशा पद्धतीने परत आपल्याला गोल्डन मणी टाकायचे आहेत 5 गोल्डन मण्यांचा मी इथे जास्त वापर केलेला आहे बघा। वेगळे अशी डिझाईन, जर तुमच्याकडे जास्त मणी असतील बघा सोन्याचे तर अशा पद्धतीने छान असं गंठण तुम्ही बनवू शकता। तर त्याच्यासाठी मी एकदम अशी युनिक आणि छान दिसेल अशा पद्धतीची डिझाईन बनवलेली आहे बघा। ते काळे मणी टाकायचे गोल्डन नंतर, आणि परत गोल्डन मणी टाकायचे 5-5। आता गोल्डन मण्यांचे ते इथे मी 5 असे बॉक्स बनवलेले आहेत बघा। तुम्हाला जेवढं लांब हवं ना तेवढं तुम्ही बनवू शकता। आता इथे मी 5-5च यूज केलेला आहे, तुम्हाला अजून लांब हवा असेल तर तसे हे गोल्डन मण्यांचे बॉक्स अजून वाढवू शकता। आता इथे मध्ये आपल्याला वाटी टाकायची आहे बघा, काळ्या मण्यानंतर मोठा मणी आणि मोठं पॅन्डल घेतलं तर बघा मी हे मंगळसूत्राचं, एकदम छान आहे नवीन डिझाईनमध्ये। त्यानंतर साईडनी परत एक मोठा मणी वापरायचा आहे, आणि त्यानंतर बघा त्या साईडनी मी काळे मणी आलेले आहेत ती बघा, हे परत असे काळे मणी टाकायचे आहेत।
त्यानंतर परत गोल्डन मनी टाकायचे आहेत 5. कमी जास्त केले की मग बॉक्समध्ये पण बिघाड होते, त्याच्यामुळे मग 5-5 मनी टाकलेले आहेत. तसेच आपल्याला बनवत घ्यायचं आहे. बघा, काळे मनी टाकायचे आहे ते 3-3, 1 2 3 अशा पद्धतीने. परत 5 गोल्डन मनी. बघा, आता गोल्डन मनीनंतर परत काळे मनी टाकायचे आहेत. सेम त्याच पद्धतीने आपण जेवढे त्या साईडला बनवलेलं आहे तसंच ह्या साईडला बनवत घ्यायचं आहे. तर खूप छान छान अशा मी दरवेळेला अशा सुंदर सुंदर डिझाईन बनवत असते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी ज्या व्हिडिओ टाकते ना तर ते तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल. आणि तुम्ही तुमच्या मैत्रिणींना, काकीला, मावशीला अशा पद्धतीचे ह्या जे मी व्हिडिओ आहेत ते तुम्ही शेअर करत जा. म्हणजे बघा, घरच्या घरी कमी खर्चामध्ये आपल्याला छान अशी डिझाईन बनवता येते. कारण जेव्हा आपण मंगळसूत्र बनवतो कधी तर डिझाईन आठवत नाही, तर एखादी डिझाईन तुम्ही बघून तुम्हाला जी आवडेल ती अशा पद्धतीने बनवू शकाल. तर बघा, आता इथे लास्टला आपल्याला काळे मणी टाकायचे आहे. आता ह्या गोल्डन मनीनंतर आपण जे 15 मणी वळले होते ना काळे सोनेरी मध्ये असे टाकायचे आहेत. एक काळा एक सोनेरी अशा पद्धतीने. आणि आता जो स्क्रू आपला बाकी होता ना तो टाकून घ्यायचा आहे. बघा, स्क्रूचा एक पार्ट. बघा, आता स्क्रूचा जो पार्ट होता तो उलट्या साईडने टाकायचा आहे, म्हणजे त्याचं तोंड बघा इकडे येतं असं. तर आता जी टेपपट्टी लावली होती आपण ती काढून घ्यायची आहे. आणि थोडंसं बघा पुढे सरकवून घ्यायचं आहे, कारण तिथे थोडासा धागा जातो आपल्याला चिपकवण्यासाठी. तर मणी सारखे करून घ्यायचे. आणि बघा, सुया आहेत ना, सुयांनाही नॉर्मल गाठ मारते मी. तर अशी वडून घ्यायची नाही, असं धागा खेचून घ्यायचा बघा. आणि आता जरा लांबच झालेला आहे धागा, तर थोडंसं आपल्याला कापून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित आपल्याला गाठ मारता येईल. तर बघा, इथे बोट ठेवायचं आणि व्यवस्थित आपल्याला इथे 3 ते 4 गाठी मारायच्या आहेत. आता इथे 4 पदर असल्यामुळे गाठसुद्धा मोठी बसणार आहे, तर 3 किंवा 4 अशा मारून घ्यायच्या. दोन आणि एक मारते म्हणजे मग व्यवस्थित होऊन जाईल बघा. आणि धागा कापायच्या पहिले कन्फर्म करायचं स्क्रू बाहेर येतोय की नाही, कारण स्क्रूचा जो होल असतो तो कधी कधी मोठा असतो. तर इथे छोटा आहे बघा, 3 गाठी मारल्यामुळे नाही निघत. आणि थोडंसं धागा पुढून जो कापतो ना तो थोडासा असं लांबून कापायचा आणि दिव्याने किंवा मेणबत्तीने हे चिपकवून द्यायचे. आता हे मी नेहमी सांगते, कारण या सोप्या सोप्या ज्या गोष्टी आहेत त्या डबल सांगते, कारण जर तुम्ही नेहमी बघत असाल आणि एखादं जर नवीन असेल तर त्याला माहीत असावं म्हणून मग हे मी डबल सांगत असते. बघा बघा, खूप छान असा लुक आलेला आहे, एकदम छान आणि सुंदर कमी काळ्या मण्यांमध्ये बनवलेलं आहे हे मी मंगळसूत्र. तर कसं वाटलं मला कमेंट करा, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.